धुळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय पवनचक्की कंपनी सुझलॉन मध्ये दरोडा टाकलेला आहे। यामध्ये कंपनीमधील अधिकारी सहभागी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आणि या प्रकरणामध्ये धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। यामध्ये कंपनीच्या 2 अभियंत्यांचा समावेश आहे। ब्रिजेश द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे अशी या दोघांची नावं आहेत। तर इतर आरोपी फरार आहेत। पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर वायर या दरोड्यामध्ये चोरल्या गेल्या होत्या। सुझलॉन कंपनीचे पवनचक्कीचे टॉवर क्रमांक K32 यामध्ये दिनांक 22/2/2026 रोजी पहाटे काही चोर घुसल्याची माहिती यातील सुझलॉन कंपनीचे हेड रमेश विठ्ठल मोहिते यांना प्राप्त झाली। त्यांच्या टीमसह सदर ठिकाणी गेले असता त्यातील आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला। त्यातील रॉडने त्यांना मारल्यामुळे ते जखमी झाले। उरलेल्या टीमने त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग केला। त्यातील 2 आरोपी त्यांनी ताब्यात घेतले। त्यांची नावं आहे ब्रिजेश कुमार द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पिंपळे। या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपी त्या ठिकाणी गुन्ह्यातील काही मुद्देमाल कॉपर केबल, टॉवर मधील कॉपर केबल घेऊन पसार झाले।